नमस्कार. मी प्रतिभा आपले होम कुक मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे. आज आपण छान मसाला ताक बनवणार आहोत आणि मसाला ताक बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो सुद्धा बनवणार आहोत. साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करू. उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देणारा आणि मस्त पाचक असं आपण ताक बनवणार आहोत, मसाला ताक. बघा किती मस्त असं मसाला ताक आपलं तयार झालेलं आहे आणि त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत. बघा त्यासाठी साहित्य घेतले आहे. 3 चम्मच मी जिरे घेतलेले आहे, 2 चम्मच मी धने घेतलेले आहे, 1 चम्मच सोप घेतलेली आहे, अर्धा चम्मच ओवा घेतलेली आहे, 10 ते 12 मी मिरे घेतलेले. यामध्ये अर्धा इंच तुम्ही सुंठाचा तुकडा यामध्ये घालू शकता. आता हे संपूर्ण साहित्य जे आहे आपण पॅनमध्ये घालूया आणि छान मंद आचेवर भाजून घेऊया. हे संपूर्ण जे साहित्य घेतलंय याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जिरे, धने हे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. बघा अशा पद्धतीने बघा जे आपण साहित्य घेतले ते आपण खमंग थोडं भाजून घेऊया. भाजल्याने काय होते आपलं याची पावडर छान मस्त अशी बारीक आपल्याला तयार होते. बघा याच्यामधलं पूर्णपणे मॉइश्चर निघून जातं. मस्त छान पावडरसारखा आपल्याला जो ताकाचा मसाला आपला तयार होतो. बघा संपूर्ण मिश्रण आपण भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मिऱ्याचे जे प्रमाण आहे ते तेवढेच ठेवावे. तर जास्त प्रमाणात जर मिरी वाढवले तर आपल्याला ताकाचा जो ठसका लागतो. त्यानंतर बघा आपलं मिश्रण भाजून झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण संपूर्ण थंड करायला ठेवूया. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान आपण पावडर तयार करून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपण बघा संपूर्ण जे मिश्रण आहे ते थंड करून झालेलं आहे. आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया. यामध्ये इतर जे साहित्य आहे ते सुद्धा घालून घेऊया. बघा यामध्ये आपण चवीनुसार 1 चम्मच यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये याचा काळा मिठाचा खडा सुद्धा घालून घेतलेला आहे. त्यानंतर आमचूर पावडर घातलेली आहे 1 चम्मच. पाव चम्मच त्यामध्ये मी हिंग घातलेला आहे. बघा आता व्यवस्थित आपण याची बारीक पावडर तयार करून घेऊया. आणि आपला जे बघा मस्त ताकाचा मसाला आपला तयार झालेला आहे. मस्त असा खमंग असा भाजल्यानंतर सुवास असा दरवळतो घरामध्ये. त्यानंतर बघा 1 वाटी मी ताजे दही घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची घालूया. बघा कोथिंबीर, पुदिन्याचे प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरचीचे प्रमाण सुद्धा बघा सर्व साहित्य घालून घेऊया. बघा थोडासा मस्त ताजा पुदिना घेतलेला आहे तो घालूया. त्यानंतर बघा त्यामध्ये थोडंसं जो मसाला बनवलेला आहे तो घालून घेऊया आपण अर्धा चम्मच. बघा थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. बघा थोडीशी साखर घालून घेऊया आणि याची छान मस्त आपण पेस्ट तयार करून घेऊया. बघा संपूर्ण पेस्ट तयार झाली आहे. मस्त आपला जो मसाला आहे पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि यामध्ये आपण आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालूया. तुम्हाला ताक जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट सुद्धा ठेवू शकता. बघा 1 ते 2 ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. मस्त आपला मसाला ताक छान तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये छान मस्त पोटाला गारवा देणारा आणि पाचक असं आपलं हे ताक तयार होतं. बघा मस्त असं ताक तयार झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. बघा आपलं जे ताक आहे पिण्यासाठी तयार झालेले आहे. तुम्ही रोज जेवणामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ताक तुम्ही बनवून घेऊ शकता. बघा आता आपण ग्लासमध्ये घेऊया. बघा मस्त असं ताक तयार झालं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. अशा पद्धतीचे ताक आणि ताकाचा मसाला नक्की ट्राय करून बघा. खूप छान ही रेसिपी तयार होते. उन्हाळ्यामध्ये अगदी मस्त असं पाचक असं पाचक असं ताक तयार होतं बघा मस्त. त्यात कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि वरून थोडासा मसाला घालूया. बघा मस्त आपला मसाला ताक तयार झालेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.